झालं का सर्वांचं जेवण खाणं पिणं मस्तपैकी. आता नाश्ता बनवायचं चाललंय माझं सकाळ सकाळीच. बाकीची कामं आवडली, चपात्या बनवून घेतल्या, तर आता शेवटी नाश्ता बनवायचा आहे. गरमागरम असे शेवाळे बनवते मस्तच. मिरची भरपूर टाकली बरं का. चांगली झणझणीत मिरची तिखट आहे. भरपूर टाकले, शेंगदाणे टाकले, शेंगदाणे पण जास्ती टाकले. ते शेंगदाणा जर जास्ती टाकले ना शेवाळ्याला चव येते चांगली, त्याच्यामुळे शेंगदाणे मी भरपूर टाकले. ते छान लागते ते असं. शेवाळ्या चांगले शिजून द्यायचे. कोथिंबीर भरपूर टाकलेली मस्तपैकी, हिरवीगार कोथिंबीर. खूप छान असं वातावरण पण बाहेरचं झालेलं आहे. त्याच्यात गरमागरम असा नाश्ता आपला सकाळ सकाळचा हलका फुलका. चला तर मग बाय, दुसऱ्या कामाला सुरुवात करूया मस्तपैकी. भरपूर असा आभाळ आलेला आहे, पण पाऊस आता येण्याची शक्यता आहे. तर किती आता आभाळ. तिकडं आता पक्षी बघा कावळा फिरते ती इकडे तिकडं. का तर आता पाऊस आता येणार ही सगळ्यांनीच माहिती आहे. तर झाडं किती छान अशी दिसते ती मस्त. जिकडं बघेल तिकडं नारळ पण आहेत आणि ही अशी झाड आहे ती बघा. तर कुठं सुद्धा अशी दाट वस्ती अशी घराची दिसत नाही. जिकडं बघेल तिकडं नारळाची झाड आहे ते. आपली केरळमधली झाडं घरं आणि हे असा परिसर मस्तपैकी नारळाची झाडं. किती छान असं वातावरण झालेलं आहे. तर इथे मला केळाचा ज्यूस बनवायचा आहे. मस्तपैकी केळं घेतले ती, ओट्स घेतले ती आणि बारीक करून घेतलं. तर इथं दूध ओतून घेतलं भरपूर असं. तर आता अजून एकदा बारीक करून घेते. तर आपल्या मुगाला मोड किती छान असं मस्तपैकी आले ते. तर इथं चाळणीत मी असं ठेवलेलं होतं छान छानपैकी मुगाला मोड आले. तर अजून एक दिवस ठेवलं की अजून असंच होते मोड. स्वयंपाक चालू आहे. चपात्या करून घेतल्या, अंड्याचा बघरा करून घेतला मस्तपैकी. इकडं अंडी शिजत घातले ते, दूध तापत ठेवलं. चहा बनवायचा आहे फक्त. तर इथे मी अंड्याची पोळी बनवून घेतलेली मस्तपैकी. अंड्याची पोळी बनवून घेतल्या. तर इथं कुरकुरीत असं काहीतरी चटपटीत असं खाण्यासाठी चालू आहे तळायचं माझं मस्तपैकी. जेवणासोबत असं जेवण खावं वाटत नाही, मग असं काहीतरी आपल्या टाईमपास म्हणून असं बनवत राहायचं. आणि खूप छान असं आवडीनं अर्धी चपाती जास्त खाते ती मग असं तळलं म्हणजे. तेल कमी असलं की असं तळायला उशीर लागतो, पण खूप छान आणि टेस्टी लागतं. गॅस कमीच ठेवला आहे मी, पण किती उशीर होतोय लागतोय, पण फुलते त्या खूप छान अशा मस्तपैकी. तर आता मला बनवायचे मुगाची उसळ. तर मूग चांगलं धुवून करून घेतले ते, किती हिरवगार मस्त दिसते ते. तर आता भाजायला ठेवते. गॅस आपला कडे पण चांगले तापलेले. तर आता अर्धवट असं भाजून घेतली ती, चांगलं फोड आली ती मस्तपैकी. आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीरवरनं टाकलेले, तेल काय ओतलेलं नाही अजून. तर आता काढून घेते. तर आता डब्यात काढून घेतलं. आता असं लहान मुलांनी मोठ्या माणसांनी सुद्धा असं खायला खूप छान असं असते ते बघा. ह्याला हळद आणि मीठच फक्त टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेले, लय भारी लागते ते खायला. एकदा तुम्ही खाऊन बघा मस्तपैकी. आणि इकडं आपली कढई पण आता चांगली तापलेले, तेल ओतलं, जिरं टाकलं. आता कांदा टाकते. आता खूप छान असा मसाला पण भाजलाय, किती भारी दिसते मसाला. तर मला आता टाकायचा आहे
टोमॅटो टाकू का नको घेतला फ्रीजमधून आणि मग त्याची साल पण काढून घेतली थोडीशी. पण म्हटलं कोण खाणार नाही, ते बाजूला काढून ठेवतेले. तर म्हटलं काय करावं विचार आला डोक्यात. मग म्हटलं राहू देच, खात नाही ते म्हटलं मग कशाला नाश करायचं, इतकं मला मागायचं म्हणून असाच ठेवून देते. आता परतच्या भाजीला बघते. आणि आता ही आपली हाय आता कोथिंबीर पण टाकून घेतली. आता टाकते, मिक्स करते. आता घरगुती हाय ते चटणी टाकलेले, बाकी काय टाकलेलं नाही. झाकून ठेवते. तर इथे आम्ही दुकानातून येताना गाजरं आणले होते. गाजरं तरी खूप महाग आहे ती बघा. 30 रुपयाला पाव किलो, पहिले 30 रुपयाला अर्धा किलो गाजरं मिळायचे. असली महागाई ही असली. कोथिंबीर आणलेले मस्तच ताजी टवटवीत कोथिंबीर आहे. पण भाजीपाला महागच झालेला आहे आता लय. तर बाकी गाजरं आणली, घरात तरी लागते तीच त्याच्यामुळं. तर अधूनमधून आपली मुगाची भाजी शिजली का बघते. आता खूप छान असे शिजलेले आणि तेल पण सुटलेलं आहे मस्त. तर आधी भाजून घेतली म्हणजे चवीला पण छान अशी लागते भाजी. कोण भाजी म्हणतं, कोण सुकी उसळ म्हणतं, दोन्ही पण. तर आज येताना दुकानातून थोडाफार असा बाजार आणलेला मस्तपैकी. आता इडियापमची पुढे बघा, ही बघा ही इडियापम. इकडं हरभरा आहेत, इकडं चवाळं, त्या शेवाळे, त्या तांदूळ आणले ते. सनफ्लावरची पिशवी आहे या सनफ्लावरची. त्या मिरच्या फोडणीला द्यायला लागते त्या भाज्या करताना सुक्या. इकडं मेथी, बिस्किटं, इकडं बन आणले ते सकाळी चहाला पण लागते ते, त्याच्यामुळं हे आपलं हे काय आहे बरं, खजूर दिसते, खजूर आणलं या. चहाची पावडर आणि सुंटाया आणि काय केली बाकी होती तुम्हाला. चुक्को कॉफी हाया मस्तच आहे, लय भारी चुक्को कॉफी म्हणजे सुंठ ही टाकलेली अशी मिक्समध्ये, ह्याला चुक्को कॉफी म्हणते ते. तर ह्याच्या 2 पुड्या आणल्या मी, 2 पुड्या. विलायची आपली धण्याची पावडर. परत हे काय आहे बरं, ही पुड्या या पुट्ट बनवते ती पुट्ट सकाळी नाश्त्याला. या असं बघा, हरभऱ्याचं भाजी, कडला करी आणि पुट्टपोडी अशी नाश्त्याला बनवते ती. इडियापम, इकडं इडियापम, हे असलं इडियापम आणि ही पुट्टपोडी. तर असल्या मी पुड्या आणल्या त्या. तर ही तांदळाचंच असते सगळं मस्तच. तर असा बाजार जेवढं घरात काय नव्हतं ते केलेलं आहे. तर आता मी चपात्या बनवून घेतल्या मस्तपैकी. आता ह्यो बाजार आता सगळा आता ठेवते. तर बाजार आता मला सगळा आता भरून ठेवायचा या. तो पण जास्तच भाजतं या, काढते तसंच. खरपूस अशी मस्त खूप छान अशी भाजी आपली बनलेली, सुकी उसळ. झाल्या बनवून, चपात्या पण झाल्या त्या बनवून आता मस्तपैकी छान असं लुटून सगळं आवरलं, सगळं काढलं. तुम्हाला दिसतंय का आता. तर हॉलमध्ये ह्या 2 खोल्या पण सगळ्या झाडून पुसून लुटून काढल्या मस्त चकाचक. आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चकाकीपणा पण येतो. तर मी आज शॅम्पूनच ह्या फरशा येते त्या सगळ्या झाडून पुसून काढल्या त्या, त्याच्यामुळे चकाकीपणा आलेला आहे. आणि चकाकते ते पण चांगले मस्तच पैकी. तर आता म्हटलं इकडंच दाखव, इकडं सगळ्या अशा पांढऱ्या शिपत फरशा दिसते त्या आपल्या मस्तपैकी. आणि पायऱ्या पण पुसून घेतल्या खूप छान अशा.